अजेंडा विकासाचा अजेंडा आहे। नैसर्गिक युती ही शिवसेना आणि भाजपची नगर शहराला लढत बघावयास मिळू शकते। ही जे जागेचा तिढा असेल आमचा तर तो आम्ही वरिष्ठ पातळीवर सोडलेला आहे, किंवा जर तिढा सुटला नाहीच तर तुम्हाला परत ती नगर शहराला लढत बघावयास मिळू शकते। सर, आपण एकनाथ शिंदे शिवसेनेचे अहिल्यानगर शहर प्रमुख आहे, या नात्याने तुम्ही येत्या सुरू होणाऱ्या या अहिल्यानगर महापालिकेत भाजप शिवसेना एकत्रित युतीच्या माध्यमातून लढणार, तुम्ही वरिष्ठांवर हा निर्णय सोपवला। खऱ्या अर्थानं नैसर्गिक युती ही शिवसेना आणि भाजपची या नगर शहरात होती पूर्वीपासून, परंतु आता जे बदल घडलेत, वरती ज्या पद्धतीने महायुती झालेली आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष सुद्धा ऍड झालेला आहे। तर त्या पद्धतीने आता जी युती आहे त्या युतीची बोलणी वगैरे आम्ही चालूच आहे आमची, आणि काही जे जागेचा तिढा असेल आमचा तर तो आम्ही वरिष्ठ पातळीवर सोडलेला आहे। येत्या महापालिकेत तुम्ही कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत जाल? खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण पाहतोय की आमचा जो अजेंडा आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा आमचे मुख्य नेते यांचा खरा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे। आपण पाहिलंय की सर्व धर्म समाजाला या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे साहेबांनी सर्व समाजाला या ठिकाणी सामावून घेऊन तिकीट वाटप केलेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की विकासाचा खरा अजेंडा हा शिवसेना पुढे घेऊन जाणार आहे। दुसरी गोष्ट अशी की सर, पारंपरिक अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना नेहमीच एकमेकाच्या विरोधात राहिले आहे, पण यावेळेस आता तुम्ही एकत्रच लढतात, पण कशा पद्धतीने लढणार? आता बघू, वरिष्ठांनी जर तिढा सोडवला तर आम्ही 100% एकत्रच लढू, किंवा जर तिढा सुटला नाहीच तर तुम्हाला परत ती नगर शहराला लढत बघावयास मिळू शकते। यात कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? शिवसेनेचे कार्यकर्ते दोन्ही गोष्टींनी सज्ज आहेत। वरतून जो आदेश येईल शिंदे साहेबांचा तो आम्हाला सावध राहील, त्या हिशोबाने आम्ही लढण्यास तयार आहोत। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।